हाय हॅलो नमस्ते. सोलकढी ही कोकणी आणि मालवणी जेवणातील एक अत्यंत लोकप्रिय पाचक आणि थंडगार पेय आहे. जेवणाची चव वाढवण्यासोबतच ही पचनासाठी उत्तम मानली जाते. चवीला आंबट, गोड, तिखट अशी चवीची खूप छान लागणारी अशी सोलकढी घरच्या घरी करता येण्यासारखी आणि चवीला खूप मस्त लागणारी. मी इथे 3 नारळ घेतले आहे. चिरलेले नारळ, आलं, मिरची, लसूण, आगळ आणि मिक्सरमध्ये 2 भागात वाटून घेत आहे. पहिल्यांदा आलं, लसूण, खोबरे टाकून 2 ग्लास पाणी टाकून अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे. बारीक वाटून घेतलेलं हे मिश्रण मी एका फडक्यातून गाळून घेणार आहे. अगदी बारीक वाटून झाल्यानंतर फडक्यातून गाळून घ्यायचं आहे. 3 नारळाला साधारण 4 ग्लास पाणी टाकून नारळाचे दूध काढून घेतले आहे. कॉटनच्या फडक्याने जर गाळून घेतले तर खूप छान दूध निघते. घट्ट पिळून बाकीचा चोथा टाकून दिलेला आहे. दूध दाटसर असं दूध निघालेलं आहे आणि छान असं 2 भागात वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. त्यात मी आता बाकीचे साहित्य घालून सोलकढी तयार करणार आहे. 1 फुलपात्र भरून मी आगळ, तयार आंबट असे आगळ टाकून घेतलेलं आहे. आणखीन हवं असलं तर आंबटपणासाठी थोडं आणखीन वरून घालून घ्यायचं आहे. याचा गुलाबी रंग येतो. मी थोडा आंबटसर, तिखटसर आणि गोडसर असं चवीसाठी 1 फुलपात्रभर आगळ घातले. चवीसाठी साखर घालायची आहे. तसेच चिरलेली कोथिंबीर. आणखीन चव येण्यासाठी वरून मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. छान अशी सोलकढी तयार झालेली आहे. खूप मस्त लागणारी गारगार. ही सोलकढी बाहेर टिकत नाही. ही फ्रीजमध्ये ठेवून गार करूनच प्यावी लागते. 2 ते 3 दिवस ही फ्रीजमध्ये टिकते आणि चवीलाही खूप छान लागते. उन्हाळ्यात सर्रासपणे केली जाते. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.